मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण 2019 मध्ये मुंबई उच्च न्यायालय शिपाई हमाल या पदाची जी परीक्षा झाली होती, त्यामध्ये किती जागांसाठी ती ॲड निघालेली होती आणि किती लोकांना शॉर्टलिस्ट केलं होतं आणि किती लोकांचं सिलेक्शन झालं, ही सर्व प्रोसेस 2018 ची कशा पद्धतीने झालेली आहे, ती आपण पाहणार आहोत. जेणेकरून 2023 मध्ये जी भरती झालेली आहे, त्यामध्ये आपल्याला कळेल, की आपलं सिलेक्शन होणार आहे की नाही. सर्व सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पहा, या ठिकाणी हे जे स्क्रीनवर दिसते ते आहे रिक्रुटमेंट फॉर द पोस्ट ऑफ पिऊन हमाल ऑन द एस्टॅब्लिशमेंट ऑफ द हाय कोर्ट ऑफ ज्युडिशियल ॲट बॉम्बे. म्हणजेच मुंबई हायकोर्टाची पिऊन या पदाची जाहिरात आलेली आहे. तर पाहूत आपण एकूण किती पदासाठी ही जाहिरात आलेली होती. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी हे जे काही मुंबई उच्च न्यायालय शिपाई हमाल पदाची जी जाहिरात आली होती 2018 मध्ये, तर या ठिकाणी एकूण पदे निवड यादी ही 167 जणांची होती आणि त्याच्यानंतर प्रतीक्षा यादी ही 167 जणांची. काय म्हणते पहा, प्रत्येकी 167 उमेदवारांची निवड यादी व प्रतीक्षा यादी तयार करण्यात यावी. म्हणजेच 320 जागांसाठी मोठी भरती 2018 मध्ये आलेली होती. आता पहा, यासाठी किती प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांना त्यांनी शॉर्टलिस्ट केलेले आहे, जेणेकरून आपल्याला कळून जाईल 2023 मध्ये त्यांनी किती प्रमाणामध्ये जागा किती आहेत आणि किती प्रमाणामध्ये शॉर्टलिस्ट केलेले आहेत. आता हे झाले 2018 ची भरती. 18 मध्ये किती जागा होत्या? एकूण होत्या. प्रतीक्षा यादी सहित आपल्याला गृहीत धरायचं एकूण जागा आहेत 320. तर त्याच पद्धतीनं 2023 मध्ये जी भरती झालेली आहे, त्यामध्ये जागा किती आहेत ते आपण पाहू. पहा, ही जी जाहिरात आहे ती आहे 2023 ची जाहिरात. या जाहिरातीमध्ये पदं किती आहेत पहा एकूण. एकूण निवड यादी आहे 128 मुलांची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी आहे 32 पदांची प्रतीक्षा यादी. एकूण टोटल किती झाले पहा, 0, 6, 160. म्हणजेच या ठिकाणी दोन्ही मिळून निवड यादी आणि प्रतीक्षा यादी मिळून फक्त आणि केवळ 160च पद आहेत 2023 मध्ये. आणि 2018 मध्ये या ठिकाणी 320 पदे होती. म्हणजेच भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये गॅप आहे. आता पुढची प्रोसेस बघू, की यांनी जे काही शॉर्टलिस्ट केलेल्या परीक्षेसाठी पात्र विद्यार्थ्यांची यादी, किती विद्यार्थी त्यांनी बोलवले आहेत. 2018 मध्ये किती बोलवले होते आणि 2023 मध्ये किती बोलवले आहेत, याचं जर आपण प्रमाण काढलं तर मित्रांनो, आपल्याला अजून एक महत्त्वाची गोष्ट कळते, की जागा वाढू शकतात किंवा नाही, ही गोष्ट आपल्याला क्लिअर होते. ती गोष्ट कशी क्लिअर होते, तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये या ठिकाणी स्पष्ट सांगेल, की कशा पद्धतीने जागा वाढू शकतात. या भरतीमध्ये 90% जागा वाढवण्याचे चान्स आहेत. कारण जागा कमी आणि वाढवण्याचे पूर्णाधिकार हे कोर्टाकडे असतात. त्याच्यामुळं आपण धरू शकतो या ठिकाणी, की 100% जागा वाढण्याची शक्यता आहे. ती आपण स्पष्ट देखील करून दाखवणार आहेत व्हिडिओच्या माध्यमातून. आता आपण या ठिकाणी पाहू, की किती लोकांना त्यांनी काय केलेलं आहे, शॉर्टलिस्ट केलेलं आहे. पहा, या ठिकाणी मित्रांनो, जागा आहेत 320 आणि सुरुवातीला परीक्षेस पात्र विद्यार्थ्यांची यादी. किती विद्यार्थ्यांना त्यांनी 320 जागासाठी किती विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेला बोलवले आहे. कोणत्या पदासाठी? पिऊन या पदासाठी. तर पहा, 2018 मध्ये ही परीक्षेस पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी प्रदर्शित झालेली आहे. यामध्ये किती विद्यार्थ्यांना त्यांनी परीक्षा देण्याचा काय दिलेला आहे, या ठिकाणी चान्स दिलेला आहे. तर एकूण या ठिकाणी 1600 विद्यार्थ्यांची यादी त्यांनी लावलेली आहे. किती जागेसाठी? 320 जागेसाठी त्यांनी एकूण 1600 विद्यार्थी परीक्षेसाठी बोलवले आहेत. आणि आपल्याला माहित आहे, आपल्याला केवळ 160 जागासाठी, आता ही सांगत आहे 2023चं, 160 एकूण जागेसाठी त्यांनी बोलवले होते 3324 विद्यार्थी. किती बोलवले? 3324. पहा, आता या ठिकाणी 160 कुठं आणि 320 कुठं. प्रमाण पहा, यावेळेस प्रमाण त्यांचं बोलवण्याचं भरपूर जास्त प्रमाणामध्ये आहे आणि 2018 मध्ये प्रमाण हे त्यांचं अतिशय कमी होतं. आता ह्या ठिकाणी तुम्ही जर एकंदरीमध्ये विचार केला, तर किती जागासाठी किती मुलं त्यांनी परीक्षेसाठी पात्र केलेले आहेत, तर यावरून तुम्ही आकडा काढू शकता. 160 ला 3324 जागा बोलवले, 320 ला 1600 विद्यार्थी त्यांनी परीक्षेसाठी बोलवले आहेत. तर आता जागा कशा पद्धतीने वाढू शकता पहा. कारण आता सुरुवातीला काय करायचं, प्रमाण काढून घ्या. 320 जागासाठी 1600 विद्यार्थी जर बोलवले असतील, तर एका जागेसाठी नेमके त्यांनी परीक्षेसाठी पात्र किती विद्यार्थी बोलवलेले आहेत. पहा, आता या ठिकाणी 2018 मध्ये ज्या जागा होत्या त्या होत्या 320, प्रमाण होतं 1600. आता 2023 मधल्या जागा आहेत 160 आणि प्रमाण किती दिले? 3324. या ठिकाणी आपल्याला दिसतंय की प्रमाण हा चुकत आहे. कारण ज्या पद्धतीने त्यांनी 2018 मध्ये प्रमाण दिलेला होता, त्याच पद्धतीनं जागा आणि विद्यार्थी संख्या त्याच प्रमाण द्यायला पाहिजे होतं. जर आपण या ठिकाणी अनुमान लावला जागा वाढण्याचा, तर कशा पद्धतीने जागा वाढू शकतात पहा. या ठिकाणी एकूण जे काही आपल्या जागा असतील, ते जर एका 5 या प्रमाणामध्ये जर आपण विचार केला, तर जागा होतील 640 वेटिंग लिस्ट आणि प्लस
सिलेक्शन लिस्ट या ठिकाणी करा गुणिले 5 एकास 5. तर या ठिकाणी जर आपण ह्याचं गणित केलं 5 0 0 5 चोक 20 हातचे आले 2 6 पंचे 30 आणि 32 म्हणजे त्यांनी एकास 5 जर विद्यार्थी बोलवले तर 3200 विद्यार्थी त्यांनी बोलवले. तर ते 3324 एकंदरीत विद्यार्थी बोलवलेले आहेत. आपण धरून एकास 5 जरी बोलवले तर मिनिमम जागा ह्या ठिकाणी असायला पाहिजे होत्या 640 परंतु जागा किती आहेत या ठिकाणी 160 जागा आहेत. म्हणजेच ह्या ठिकाणी जर एकंदरीत विचार केला आपण तर भरती ही 2000 कितीपासून आहे 19, 2020, 21, 22, 23 एकंदरीत किती वर्ष आहेत पहा 1, 2, 3, 4 वर्ष. आता 4 वर्षापासून ही भरती झालेली नाही आणि जर तुम्ही अंदाजा लावला 4 वर्षापासून किती जागा रिकाम्या झालेल्या असते, भरपूर जण रिटायरमेंट झाले असतील, कोणी नोकरी सोडून दिली असेल, कोणाला दुसरी नोकरी लागली असेल, तर एकंदरीत जर तुम्ही विचार केला, अव्हरेज जर काढलं एका वर्षासाठी किती जागा वेटिंग लिस्ट अँड सिलेक्शन लिस्ट जर विचार केला आपण 150 जागा धरू. किती धरू? 150 केवळ आपल्याला या ठिकाणी जागा धरायच्या आहेत. 150 गुणिले काय करा फक्त या ठिकाणी 4 करा. किती होतात पहा या ठिकाणी 4 जरी केले 15 चोक 60. 15 चोक 60 म्हणजे 600 जागा या ठिकाणी रिक्त व्हायलेत. म्हणजेच आपला अनुमान हा एकंदरीत खरा ठरू शकतो की 2023 मध्ये जी काही आपली भरती होणार आहे ती भरती असणार आहे मिनिमम किती पदांची 640 पदांची या ठिकाणी भरती व्हायला पाहिजे होती. कारण ज्या पद्धतीने त्यांनी विद्यार्थी बोलवलेले होते. अजून प्रमाण पाहण्यासाठी आपण पुढची प्रोसेस पाहू. आतापर्यंत आपण पाहिले होते की किती जागा होत्या 2018 मध्ये आणि किती व्यक्ती त्यांनी परीक्षेसाठी बोलवले. तसे 2023 मध्ये जागा किती आहेत आणि किती व्यक्ती त्यांनी परीक्षेसाठी बोलवले. ह्या 2 गोष्टी झाल्या. आता पुढची प्रोसेस पाहू की आपण चपळता चाचणीसाठी 2018 मध्ये किती व्यक्ती बोलवले आणि 2023 मध्ये किती व्यक्ती बोलवतील. तर पाहूत मग लिस्ट आपण ती. ही लिस्ट आहे फायनल लिस्ट, शॉर्ट लिस्ट 2018 ची. आता मी वरच्या लिस्टमध्ये 1600 दाखवलेले होते. तर त्यापैकी अजून विद्यार्थी त्यांनी 200 काय केलेले कट केलेले आहेत म्हणजे त्यांना वगळलेलं आहे आणि शेवटी फायनल त्यांनी फक्त 1408 व्यक्तींना स्क्रीनिंग टेस्टसाठी बोलवलेलं आहे. पुढची प्रोसेस आहे की फिजिकल टेस्टसाठी किती व्यक्तींना त्यांनी बोलवले आहेत. मार्क वगैरे काही त्या लिस्ट वेबसाईटवर दिसत नाहीत. त्याच्यामुळे डायरेक्ट आपण ह्या ठिकाणी त्यांनी जी काही दाखवलेली आहे चपळता चाचणीसाठी विद्यार्थी किती बोलवले तीच लिस्ट आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. पाहूत आता परीक्षा तर किती व्यक्तींनी दिलेले आहेत. 320 जागासाठी 1400 व्यक्तींनी परीक्षा दिलेली आहेत. त्यापैकी त्यांनी चपळता चाचणीसाठी किती व्यक्तींना बोलवले आहेत पहा. 1400 पैकी त्यांनी 1145 विद्यार्थी बोलवलेले आहेत. 1400 पैकी 1408 पैकी त्यांनी 1145 विद्यार्थी बोलवले आहेत. म्हणजेच किती व्यक्ती फक्त त्यांनी कमी केलेले आहेत पहा या ठिकाणी. 8 मधून 5 गेल्यावर 3 राहिला, 10 मधून 4 गेले 6 राहिले, 3 मधून 1 गेला 2 आणि 0. केवळ आणि केवळ 263 व्यक्ती त्यांनी काय केलेले कमी केलेले आहेत. किती पैकी 1408 जणांनी परीक्षा दिली आणि बोलवले किती 1145 व्यक्तींना त्यांनी बोलवले आहेत. 1145 व्यक्तींना बोलवले आहेत म्हणजे प्रमाण किती आहे पाहू. किती व्यक्तीला किती बोलवले आहेत. जागा आहेत 320 जागा. प्रमाण काढू 320. आता ह्या ठिकाणी आपण 1145 इथे लिहून ठेवू. प्रमाण आपण एकास 3 घेऊ. पहा एकास 3 जर चपळता चाचण्या बोलवले तर किती होतात 3 0 0 3 2 6 आणि 3 त्रिक 9. आता हे प्रमाण देखील काय होईल या ठिकाणी जास्त व्हायलेत. म्हणजेच प्रमाणापेक्षा विद्यार्थी त्यांनी काय बोलवले त्या ठिकाणी जास्त बोलवलेले आहेत. म्हणजे 320 जागासाठी 1145 विद्यार्थी त्यांनी बोलवले आहेत. त्याच पद्धतीने मित्रांनो 2023 मध्ये जी भरती झालेली आहे त्या भरतीमध्ये देखील आता आपण पाहू किती विद्यार्थी त्यांनी बोलवतील कशासाठी चपळता चाचणीसाठी. 2023 चा विचार केला 2023 मध्ये जागा आहेत केवळ 160 जागा आहेत आणि मुलं बोलवले 3324 बरोबर 3300. जर 160 या जागेचा रेशो काढला आणि एकास 3 जर केलं तर भरपूर कमी विद्यार्थी त्यांनी बोलवतील. मग एवढ्या विद्यार्थ्यांना काय घरी बसवणार आहेत का एवढे विद्यार्थी 16 त्रिक 48 480 व्यक्ती केवळ बोलवतील. तर असं नाही. आपल्याला वाटते की 100% एवढं जे वर्षाचं गॅप आहे त्या गॅपमध्ये जागा ह्या भरपूर वाढण्याची शक्यता आहे. समजा 640 धरायचं नाही आपल्याला केवळ फक्त 600 जागा या ठिकाणी आपल्याला धरायचे आहेत की त्यांनी जागा वाढून पूर्ण जी लिस्ट आहे वेटिंग लिस्ट अँड सिलेक्शन लिस्ट धरून 600 जागा झालेल्या असतील तर या ठिकाणी जर आपण प्रमाण काढलेलं आहे एकास 3 चपळता चाचणीला बोलवतील तर या ठिकाणी टोटल व्यक्ती होतील किती होतील पहा 6 त्रिक 18 1800 लोकांना त्यांनी चपळता चाचणीला बोलवण्याची शक्यता आहे. कितीपैकी 3324 विद्यार्थ्यांपैकी 1800 विद्यार्थी हे चपळता चाचणीसाठी पात्र होण्याची शक्यता आहे. कशावरून शक्यता आहे हे काय ऑफिशियल वगैरे
आपल्याला काही नोटीस वगैरे आलेली नाही, काही नाही. परंतु 2018 आणि 2023 यांचं जर आपण निरीक्षण केलं, त्या भरतीचं आणि ह्या भरतीचा आणि रेशो काढला, तर आपल्याला ही गोष्ट लक्षात येते, की 600 पदासाठी ही जाहिरात असू शकते. कारण 2018 पासून भरती झालेली नाही. त्याच्यामुळं ह्या ठिकाणी एवढ्या पदांची भरती असू शकते आणि 1800 विद्यार्थ्यांना ह्या ठिकाणी मौका किंवा चान्स मिळू शकतो. काय करण्याचा? सफलता चाचणी देण्याचा. एकंदरीतमध्ये जर ह्या माहितीबद्दल अजून तुमचे काही डाऊट असतील, तुमच्या काही कल्पना असतील, तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करू शकता.